तारीख 2 जून 2025. 11 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राजा रघुवंशीचा मृतदेह एका दरीत सापडला होता. त्याची बायको अजूनही बेपत्ता होती. प्रत्येकाला हा खून दरोडा वाटत होता, पण मंडळी खरं कारण तर काहीतरी वेगळंच होतं. हा राजा रघुवंशी आणि त्याची बायको सोनम लग्नानंतर हनीमूनसाठी शिलाँगला गेले होते. पण तिथं जाताच 24 तासातच ते बेपत्ता झाले. त्यानंतर तब्बल 11 दिवसांनी राजाचा मृतदेह मिळाला होता. जाळे कापायच्या करवतीनं त्याचा खून करण्यात आला होता. आणि त्याचा हा निर्घृण खून दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, तर खुद्द त्याच्या बायको सोनमने केला. शिलाँग इंदोरच्या चर्चित राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांनी केवळ 7 दिवसात मोठं यश मिळवलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात राजा रघुवंशी यांच्या पत्नी सोनमसह एकूण 4 जणांना अटक केली आहे. पण मंडळी, सोनमने तिच्या नवऱ्याची हत्या का केली? हत्या झाल्यानंतर सोनम कुणासोबत होती? सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मध्यरात्रीचे 2 वाजलेले असतील. ठिकाण होतं उत्तर प्रदेशातील गाझीपूर जवळचा ढाबा. तिथं रात्री एक तरुणी फिरत होती. अंगावर काळ्या रंगाचा टी शर्ट. लोकांनी तिला ओळखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या काही लक्षात आलं नाही. ही तरुणी प्रचंड अस्वस्थ होती. बराच धीर करून ती ढाबा मालकाकडे गेली आणि त्यांच्याकडे एक कॉल करण्यासाठी फोन मागितला. ढाबा मालकानेही तिची अवस्था बघितली आणि लगेचच तिची मदत करण्यासाठी स्वतःचा फोन काढून दिला. फोन मिळताच त्या तरुणीनं तिच्या भावाला फोन केला. स्वतःबद्दल माहिती दिली. वर असंही सांगितलं की मी गाझीपूर मधील एका ढाब्यात आहे. फोनवर बोलणं झालं आणि लगेच सोनम बेशुद्ध पडली. मुलीला बेशुद्ध पाहून ढाबा मालक घाबरला. त्याने लगेचच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ ढाब्यावर पोहोचून मुलीला ताब्यात घेतलं. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती रडू लागली. शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी तिला तिची ओळख विचारली आणि जेव्हा त्या तरुणीनं तिचं नाव सांगितलं तेव्हा पोलिसांनीही डोक्याला हात लावला. मंडळी, या तरुणीचं नाव होतं सोनम रघुवंशी. 11 मे 2025 इंदोरमध्ये ट्रान्सपोर्टचा राजा बिझनेस असणाऱ्या राजा रघुवंशीचं लग्न सोनम बरोबर झालेलं होतं. प्रथम दोघेही गुवाहाटीला पोहोचले. तिथे त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर दोघांनी शिलाँगला जाण्याचा प्लॅन बनवला. त्यांनी घरच्यांनाही माहिती दिली आणि त्यानंतर 23 मेला ते दोघेही मेघालयातील शिलाँगला पोहोचले. पण इथं आल्यावर आपल्यावर कुठलं संकट ओढवणार आहे याची राजाला तसूभरही कल्पना नव्हती. 23 मे पासून सोनम आणि राजाचा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क तुटला. 24 मे रोजी दोघांचेही फोन बंद होते. अनेक प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ विपिन शिलाँगला पोहोचले आणि पोलिसांसोबत शोध सुरू केला. पण मेघालयात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शोध मोहीम खूप अडथळ्यातून गेली. त्यामुळे या प्रकरणाकडे सुरुवातीला पोलिसांनी अपघात म्हणूनच पाहिलं. मात्र 28 मे रोजी पोलिसांना त्यांचा काही पुरावा सापडला. राजा आणि सोनम ज्या होमस्टेमध्ये थांबले होते तिथं पोलिसांनी शोध घेतला असता त्यांचं सामान, बॅग्स इत्यादी आढळून आलं. त्यानंतर शोध अधिक तीव्र करण्यात आला आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली आणि अखेर 2 जून रोजी राजाचा मृतदेह खोल दरीत आढळला. मात्र सोनम अजूनही बेपत्ता होती. सोनमला शोधण्यात अपयश आल्यानं कुटुंबाने मेघालय पोलीस आणि प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला होता. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनाही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. त्यानंतर सीएम यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवलं. तथापि सीबीआय चौकशी सुरू होण्यापूर्वीच सोनम सापडली आणि तिचं सगळं कांड उघडकीस आलं. शिवाय या केस संबंधी मेघालयच्या डीजीपींचे विधान समोर आले आहे. त्यांनी म्हटलंय की राजाची पत्नी सोनम रघुवंशी यांनी हत्येसाठी व्यावसायिक मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. पण मंडळी, सोनमने आपलंच कुंकू आपल्या हातानं का पुसलं? या प्रश्नाचं उत्तर आहे राज कुशवाह. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार सोनमच्या घरच्यांचा सनमायकाचा व्यवसाय आहे. इथेच राज कुशवाह काम करतो आणि या राज आणि सोनमचं एकमेकांवर प्रेम होतं. तिला लग्न राज सोबत करायचं होतं, पण झालं राजासोबत आणि म्हणूनच त्या दोघांनी मिळून राजाला संपवलं. आता या हनीमून हत्या प्रकरणात इंदोर आणि मेघालय पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठा खुलासा झालाय. राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांमध्ये विकी ठाकूर, आनंद आणि राज कुशवाह यांचा समावेश आहे. पोलीस तपासात असं समोर आलं आहे की या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड राज कुशवाह होता आणि तो सातत्यानं सोनमच्या संपर्कात होता. कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी त्याला शोधून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजा रघुवंशी यांच्यावर पहिला हल्ला आनंदने केला होता आणि त्यानंतर उर्वरित दोघांनी मिळून हत्येची योजना पूर्ण केली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मेघालयला जाण्याची तिकीट सोनमने स्वतः बुक केली होती.
मात्र परतीचं कोणतंही तिकीट तिने घेतलं नव्हतं. यावरूनच संशय आणखी गडद झाला आणि असं दिसून आलं की राजा रघुवंशीला संपवण्याचा कट हा आधीच रचण्यात आला होता. सध्या राज कुशवाह आणि विकी ठाकूर इंदोर पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे. तर तिसरा आरोपी आनंद याला शिलाँग पोलिसांनी मध्य प्रदेशमधील सागर शहरातून ताब्यात घेतलं असून तो सध्या मेघालयमध्ये आहे. पोलिसांनी तिघांच्या भूमिकेचा आणि त्यांच्या आपसी कटकारस्थानाचा तपास सुरू केला आहे. यासाठी कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा वापर सध्या केला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात अजून काही अटक होण्याची शक्यता आहे, कारण या कटात आणखी काही जण सामील असण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. या हत्याकांडात नक्की काय काय आणि कसं घडलं हे पुढे कळेलच. पण तुम्हाला काय वाटतं, सोनमला नेमकी कोणती शिक्षा झाली पाहिजे? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेषभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.